नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज माझा व्हिडिओ ना मी माझ्या देवघरात म्हणजेच माझ्या स्वामी आईच्या समोरच बसून बनवण्याचा विचार केला आहे. कारण का तर एवढं आभार मानते मी माझ्या आईचं. खरंच मला खूप मोठ्या संकटातून माझ्या आईनं बाहेर काढलं आणि अक्षरशः मला बोलता पण येईना, एवढं मला मन भरून येते. माझं किती कोटी कोटी धन्यवाद माझ्या स्वामी आईचे, तरी पण माझं कमीच पडतील असं मी तर म्हणेन. आणि खरंच खूप संकटात मी एक व्हिडिओ बनवलेला की आम्ही घर का बांधत नाही तर गाड्यांचं हप्ता येतं, आणि हप्ता पण असं कमी नव्हतं बरं का. एका महिन्याला जवळजवळ 70-75 हजार रुपये दोन्ही गाड्यांचं मिळून हप्ता होतं. मग एवढी तारांबळ ओढायची आणि एवढं त्रास व्हायचा पैसे गोळा करताना. 30 तारखेला आपल्याला हप्ता असायचं. तर भरपूर संघर्ष केला बरं का. आणि त्रास तर मग होणारच, कुठलीही गोष्ट आपण करताना आपल्याला त्रास होणार. कारण का 2 गाड्या आपल्या संगतीच, 1 वर्ष अगोदर एक आणलेली आणि 1 वर्षानंतर परत दुसरी पण आणलेली. घ्यायची नव्हती दुसरी, पण मुलाच्या हट्टामुळं घेतली. पण त्रास होईल ही माहिती होतं, तरी पण त्यानं सांगितलं मी रात्रंदिवस कष्ट करणार, पण मला गाडीच पाहिजे. तर काय करणार, मुलाच्या हट्टापुढं तर कोण जाऊ शकत नाही बरं का. आणि खरंच ते आता रात्रंदिवस कष्ट करतो, एवढा कष्ट करतो ना, अक्षरशः मला घरी झोप लागत नाही की जेवला असेल का नसेल, कसं असेल कसं नसेल असं. म्हणजे आई आहे शेवटी, आईच्या मनात विचार तर किती येणार बघा तुम्ही. आणि थोडंसं मग असं आमचं थोडंसं म्हणण्यापेक्षा भरपूर हाल झाले बरं का आमचं. आणि एवढं हाल झालं की काय विचारू नका. पण ही आई आहे ना माझी, ही माझ्या पाठीशी होती. आणि ह्या आईने मला एवढा म्हणजे सपोर्ट केला. आणि एवढं तू हारू नको, तू भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य तर मला व्हिडिओच्या माध्यमातून पण एक दिवस असा गेला नाही की माझ्या स्वामी आईंनी मला सांगितलं नाही. प्रत्येक दिवस मी माझ्या स्वामी आईच्या नावानं नामस्मरण करून घडल तेवढी छोटी मोठी सेवा पारायणं केले. ती बरंच काय काय केले मी, नाही असं नाही. म्हणजे जास्त सेवा पण आपली नाही सांगायची, मोठेपणा नाही गाजवायचा आपला. पण एवढं दान दिलंय ना माझ्या स्वामी आईने माझ्या ओटीत की अक्षरशः म्हणतात ना, गाडी बंगला सगळं सगळं होऊ शकतंय. एवढं मोठं काम केलंय ना, एवढी मोठी आखणी केली ना स्वामी आईने, तर खरंच काय विचारूच नका. तर आणि पैसा सर्वस्व आहे आजकाल, पैशाशिवाय काहीच चालत नाही. आणि आपल्याकडे आपली जर अशी पैशाची प्रत्येक वेळेस 30 तारखेच्या अखेर जर आपली तारंबळ उडत असेल, आपण हात उसणं पण घ्यायचो ह्याच्याकडं त्याच्याकडं, ती भरायचं त्यावेळेला, परत त्यांचं द्यायचं. मग कधी लेट होते तर कधी लवकर जाते, तर होतच असतं. तर लोकांची बोलणी आपल्याला सहन करावं लागते ती, पण बोलणीसुद्धा सहन केली आणि कुणी बोलायचं सोडलं नाही बरं का. खूप लोकांनी आपल्याला टॉर्चर पण केलं. कशाला, काय जण तर अशी म्हणली की विकून टाकायची, कशाला तुम्हाला गाड्या पाहिजे त्या 3-3, अशी सुद्धा लोक बोललेली आहेत ती. आणि गाड्या म्हणजेच आमचा आत्मा, असं आमचं झालेलं आहे. आम्हाला ती गाड्या विकू वाटल्या नाही. त्या मुलानं एकच जिद्द धरली, काही जरी झालं तरी हार मानायची नाही आणि गाड्या विकायच्या नाही त्या. तर कितीतरी वेळा त्याला म्हणलं ना, तू नाराज व्हायचा. ती म्हणायचं, ज्या दिवशी तुम्ही गाडी विकचाल ना त्या दिवशी मी घरीसुद्धा येणार नाही. एवढ्यापर्यंत त्यानं आम्हाला सांगितलेलं. मग कशी विकू वाटलं आम्हाला गाडी. गाडी म्हणजे आमचा प्राण आहे, गाडी म्हणजेच आमचा जीव आहे, आणि गाडी म्हणजेच आमचा आत्मा आहे, आणि गाडी म्हणजेच आमचं सर्वस्व आहे. आणि एक सोपी गोष्ट नाही आज 3 गाड्या सांभाळायच्या म्हणजे. खरंच
सगळं श्रेय तर माझ्या मुलाला जाणार ह्याचं, कारण का त्यानं जास्त संघर्ष केला, माझ्यापेक्षा त्यानं जास्त संघर्ष केला आणि आज त्याचं फळ मिळतंय. आणि ती फळ मिळतानाचा जे आनंद होतोय ना, गगनात मावं नाही ते आनंद. आणि एवढं आनंद अश्रू वाहत्यात आहे ना, प्रत्येक गोष्ट आठवली की पहिला आनंद अश्रू येतात आहे. काय सांगू तुम्हाला. तर लवकरच मी ही बातमी काय झाले आणि एवढं मोठं आपलं कशाचं काम झालं हे तर मी लवकरच तुम्हाला सांगणार. तुम्हाला तर एवढी आतुरता लागली असेल ना, ताई एवढं सांगते म्हणजे काय झालं, एवढं काय मिळालंय ताईला. तर खरंच एवढं भरभरून दिलं, एवढं भरभरून दिलं की आता इथनं मोहर तर आपलं व्हिडिओच एवढं इंटरेस्टचं होणार ना बघण्यासारखं, काय विचारूच नका. खूपच छान व्हिडिओ होणार बरं का. आणि यूट्यूब फॅमिलीचा तर मला खरंच खूपच सपोर्ट आहे. तर असा सपोर्ट राहू द्या तुमचा. आणि माझ्या आईचा तर आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मला जवळ व्हिडिओ यायचा ना, तू नव्या घराची वास्तुक शांतीची पत्रिका नव्या गाडीतून मला आमंत्रण देण्यासाठी येणार आहे. तर हा व्हिडिओ बघितला ना, मी माझ्या मनाला बोलायची, स्वामी आईला विचारायची, आई तुम्ही माझी का चेष्टा करता आणि मला का असं मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मला का असं सांगता. एवढं वाईट वाटायचं मनाला की माझी ऐपत नाही एवढं अक्कलकोटला आपल्या स्वतःच्या गाडीतनं जायची. माझी चेष्टा तुम्ही तरी निदान करू नका. जगाने केली ती केली. तर ती आज गोष्ट खरी ठरती ना, त्यावेळेस असं वाटतंय की खरोखर स्वामीने आपल्या पुढे उभा राहावं आणि मला त्यांच्या कुशीत घ्यावं आणि मी मिठी मारून माझ्या आईला रडावं, असं मला तर वाटतंय. एवढा आनंद झालाय म्हणून मी आज माझ्या आईसमोर बसून व्हिडिओ बनवते. आणि माझ्या आईनं पण माझं गाणं एवढं ऐकलंय. खरंच खूप संघर्ष केलाय. आणि एवढा संघर्ष कोण तुटतं, आपण ना संघर्ष करताना तुटून जातो. आणि किती जरी तुटलो ना तरी जिद्द बांधली आणि अशी जिद्द ही केली ना की रात्री खूप रडायचं आणि सकाळी जिद्दीने कामाला लागायचं. आणि आपलं जे कष्ट आहे ते करायचं. आपण कष्टाला कुठंच कमी पडायचं नाही. आणि खरंच कुठंच आम्ही कष्टाला तर कमी पडलो नाही. तर स्वप्नात पण वाटलं नव्हतं की एवढं यश आपल्याला येईल म्हणून. आणि तुम्हाला मागं मी व्हिडिओमध्ये पण सांगितले, स्वामी आईचा आता व्हिडिओ येते तर असं की यश तुझ्या अंगणात वाट बघते. तर खरंच खूप खूप धन्यवाद स्वामी आईचं. आणि लवकरच स्वामी आईनी माझी इच्छा अजून एक पूर्ण करावी की मला अक्कलकोटला जाऊन माझ्या स्वामी आईला भेटायचं, ही माझी इच्छा पूर्ण करावी, ही मी प्रार्थना माझ्या आईसमोर करते. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण खूप खूप धन्यवाद बरं का. आणि खूप खूप आभार मला सपोर्ट दिल्याबद्दल. आणि असा सपोर्ट करा आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं न्या. त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं ना, माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. तर आज ना माझे 111 सबस्क्रायबर झाले. ते असंच पुढं न्या आणि असंच खूप सारं प्रेम द्या आणि खूप सारा आशीर्वाद द्या आपल्या आबांच्या लाडक्या ताईला. तर चला, पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.